इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी नामंजूर केलाय। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालाय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याच्या विरोधात नागपूर आणि कोल्हापुरात गुन्हे दाखल झालेत। या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतलेल्या प्रशांत कोरटकरच्या अर्जावर सोमवारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान सरकारी वकील विवेक शुक्ल, फिर्यादी सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला, तर संशयित कोरटकरच्या वतीनं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी बाजू मांडली होती। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी फिर्यादीचे वकील, सरकारी वकील, संशयितांचे वकील आणि तपासी पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन याबाबत आज निकाल घोषित करण्यात येईल असं सांगितलं होतं। त्यानुसार आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला। कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो 7 दिवसासाठी कंटिन्यू करावा। त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत, त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाही आहे, त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल। ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे। दरम्यान कायद्याचा आधार घेऊन बिळात लपलेल्या कोरटकरला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, यामागं महाराष्ट्र अशांत करण्याचं कोणतं षडयंत्र आहे का याचा देखील पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज, आमचे शंभूराजे, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यथित होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती। आणि त्याला इतके दिवस झाले, खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता। न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता। आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे। हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं, या सगळ्याचा तपास पोलिसांनी आता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे।